जागतिक आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा सन्मान. जागतिक आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात एकल महिलांच्या समस्या, अडचणी व तक्रारी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या. बैठकीत महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, वेदना, सामाजिक व आर्थिक अडचणी याविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. अनेक महिलांच्या समस्या ऐकून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. महिलांचे मनोगत ऐकताना अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपमहापौर सौ देवकर यांनी त्यांना भावनिक आधार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 कर्तृत्ववान एकल महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला तुळशीचे रोप, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात स्थायी समितीच्या सभापती सौ रणजिताताई चाकोते, उपायुक्त सौ सोनाली यादव, महिला व बालकल्याण अधिकारी अजित खानसोडे, ॲडव्होकेट रेश्मा बिराजदार, शिक्षिका गीतांजली यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती वर्षानिमित्त त्यांनी विधवा महिलांच्या सन्मान, शिक्षण आणि पुनर्वसनासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. समाजातील उपेक्षित महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान एकल महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने महिलांच्या सन्मानासाठी विधवा या शब्दाऐवजी एकल महिला हे संबोधन स्वीकारल्याचा उल्लेखही करण्यात आला. उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपले कार्यालय एकल महिलांसाठी सदैव खुले असल्याचे सांगत त्यांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याच कार्यक्रमात 2 एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय उभारण्याची मदत देण्यात आली. तसेच बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित सर्व एकल महिला भगिनींचे अभिप्राय, सूचना, समस्या, मागण्या यांचा सविस्तर अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली. एकल महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 18 पासून व्यवसाय करते, सोलापूरकरांची सेवा करते. सुभाष बापू देशमुख आपले सहकार मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी माझ्या रिक्षातनं चक्कर मारली आणि माझा सत्कार केला. तो मला नावामध्ये ज्ञान येतंय ना, ते काहीतरी विशेष कार्य करणार आहे. आणि आज मला ते नयना म्हणजे डोळ्याने दिसलं. आपल्या सुख दुःख वाटून घेणारं कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. नाहीतर आयुष्य असं जातं, कुणी विचारत नाही. असं बरेच त्यांची जागा होती, तिथे कॅन्टीन टाकायला जागा दिली त्यांनी. खूप सपोर्ट केला, मॅमने पण केला. आणि त्याच्यानंतर आता मी फीस भरायला सगळे एक आहे, आपले दुःख एक आहे. त्यामुळं आपल्याला माहित आहे की आपण जो डबल रोल करतोय, आपल्याला ज्या काही अडचणी येतील, मी आज म्हणणार नाही की आपण एकल आहे, कारण आज आपली दाद घ्यायला बरेचसे जण आहेत. तर सगळ्याला मिळून आपण एकीने राहायचंय आणि इथून पुढे सुद्धा जे काही आपल्या समस्या असतील, जे काही आपल्याला पुढं एकमेकीसाठी उभा राहायचंय, तर आज आपण एकटे म्हणून नाही आहात, तर आपण सगळ्या मिळून आहोत. कारण आपल्याला जे काही पुढे अडचणी येणार आहेत त्यासाठी आपण सगळ्या मिळूनच इथून पुढे राहायचंय. लागतो सारखं शासकीय कार्यालयाची चक्कर मारावं लागतं. मग त्याने काय करते, कोण मारायचं, कोण करायचं, घर सांभाळायचं, मुलं सांभाळायचं, का काम बघायचं, काय करायचं, शिक्षण बघायचं. मग त्यासाठी त्याने दुर्लक्ष करतात. मग आमच्या संघटनेमार्फत आम्ही ते काम करून देतो. पण आम्ही आमच्याकडे जेवढे महिला आहेत तेवढे करून घेतात मॅडम. पण जे दुसरे महिला असतात ते शासकीय मध्ये जातात, सारखं चक्रा मारते. उत्पन्नाचा दाखला मिळत नाही लवकर, 21,000चा दाखला आम्ही देऊ शकत नाही म्हणते, तुम्ही आज या उद्या, असे टाळाटाळीच्या प्रश्नाला काही महिला कंटाळून ते काम करून पण घेत नाही. ते शासकीय योजनेचा लाभ पण मिळत नाही. श्रावण बाळ वेज योजना आहेत, निराधार आहेत, परत म्हटलं तर आई वडील बाल संगोपनचं आहे. काही योजना भरपूर आहेत मॅडम, जे आमच्यापर्यंत पोहोचले तरी आम्ही सहकार्य करतो संघटनेमार्फत. खरं तर मी थोडीशी भावनिक झाले, कारण का अतिशय भावनिक असा
महिलांचा असलेल्या विषयाला आमच्या ज्ञानेश्वरी ताईंनी इतकं छान उचलून धरलं. मी आवर्जून तो फॉर्म बघितला, त्याचं त्यांनी सर्वेक्षण केलं. महानगरपालिकेतल्या महिला सोडून परिसरातल्या कुठल्या आहेत, आजूबाजूच्या कुठल्या आहेत, ह्या सगळ्याची त्यांनी इतकी चांगली दखल घेतली. त्याबद्दल आपण सगळ्यांनी पहिले ज्ञानेश्वरी ताईंचे आभार मानले. मी आहे आणि हे दालन कधीही तुमच्यासाठी खुलं आहे. तुम्हाला कुठलीही अडचणी येऊ द्या, तुम्ही या, आपण त्या अडचणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुमच्याशी. आता बऱ्याच महिला आहेत, मी त्यांनी अक्षरशः मी सांगताना सांगितलं, एक जण रिक्षा चालवतात, गेली कित्येक दिवस त्यांनी त्या ताई आहेत, त्यांनी रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात, सपोर्ट कुठलाही नाही आहे त्यांना. परत माझ्या ह्या ताई त्यांनी त्या सुनवाई केलं, अशा तुमचं पण कौतुक आहे. आणि माझ्या समोरचं उदाहरण आहे आमच्या ताई, त्यांनी एवढं त्यांचं कष्ट केलं, त्यांच्या मुलाला